बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये. टुडे फॉर स्टँडर्ड 4 our subject is English. Standard 4, our subject is English. This is a front page of your textbook. My English book 4, Standard 4, मराठी माध्यमासाठी. आपल्या पुस्तकाचं हे मुखपृष्ठ आहे. ओके. Our subject is circles 2. Circles 2. सर्कलचा खरा अर्थ आहे वर्तुळ. हो की नाही? सर्कलचा खरा अर्थ आहे वर्तुळ. मग 2 वर्तुळ अपेक्षित आहेत का आपल्याला? नाही. सर्कल्स 2 मध्ये आपल्याला काय दाखवलेलं आहे बघा. काय आहे खाली? कंप्लेंट्स अँड कॉम्प्लिमेंट्स. आपण वर्गात जेव्हा इतर आपल्या मित्रांबरोबर वावरत असतो, वर्गामध्ये वागत असतो एकमेकांशी, तेव्हा कधी प्रेमाने वागतो, कधी रागाने वागतो. हो की नाही? प्रेमाने वागतो, दुसऱ्याचं कौतुक करतो, आपल्या मित्राचं कौतुक करतो, आपल्या मैत्रिणीचं कौतुक करतो. जेव्हा आपण कौतुकाने वागतो, एकमेकांशी प्रेमाने वागतो, तेव्हा सगळ्यांनाच बरं वाटतं. हो की नाही? पण जेव्हा आपल्या मित्राची आपल्या विरुद्ध तक्रार असेल, तेव्हा ती तक्रार शांतपणे ऐकून घेऊन आपण त्याबद्दल मित्राला सॉरी सुद्धा तेवढ्याच प्रेमाने म्हटलं पाहिजे. हो की नाही? एखादी गोष्ट आपल्याला मित्राला हवी असेल, ती आपल्याला शक्य नसेल, तर ते सुद्धा आपल्याला अत्यंत शांतपणे आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला सांगायचं आहे. आता ही जे संभाषण आहे, पुढे जे संभाषण येईल, एकमेकांशी जे आपले संवाद येतील, हो की नाही? तर हे जे संवाद आहेत, आपण वर्गात असतो आता, तर आपण एकमेकांशी समोरासमोर याची प्रॅक्टिस केली असती. पण आता आपण वर्गात नाही आहोत. आता आपलं ऑनलाईन टीचिंग चालू आहे. मग ऑनलाईन टीचिंग मध्ये सुद्धा जर तुम्ही 2 मित्रमैत्रिणी असाल किंवा 2 जण असाल ऍट अ टाइम, तर तुम्ही या संवादांची प्रॅक्टिस करू शकता. ओके. तर चला तर पाहूया आता वर्गामध्ये कोणकोणत्या घटना घडतात, वर्गामध्ये कोणकोणते प्रसंग येतात आणि त्यावेळी आपण एकमेकांशी कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे. आतापर्यंत आपण प्रेमाने बोलत असू तर उत्तमच आहे, पण आपल्याला प्रेमाने बोलायला जमलं नसेल आतापर्यंत, कधी रागाने बोललो असू, तर त्याबद्दल सॉरी बोलून आपण यापुढे जसे हे संवाद दिले आहेत तसं बोलायचा प्रयत्न करायचा आहे. You can see there is a boy and a girl. There is a boy and a girl. Hello. बॉय काय म्हणतो बघा त्या गर्लला, त्याची फ्रेंड आहे ती वर्गातली. आपल्या वर्गामध्ये आपण असतो की नाही मित्रमैत्रिणी, मग वर्गातली त्याच्या बेंचवर बसणारी त्याची मैत्रीण आहे. बॉय काय बोलतो? हॅलो, युअर हँड रायटिंग इज सो नीट अँड टायडी. इट रिअली लुक्स नाईस. बघा आपल्या मैत्रिणीची वही बघितली त्यांनी आणि त्या मैत्रिणीची वही त्याला खूप आवडली. का बरं आवडली? कारण मैत्रिणीचं हँडरायटिंग म्हणजे हस्ताक्षर. आपण जे अक्षर वहीत त्या मैत्रिणींनी काढलेलं आहे ते कसं आहे? इज सो नीट अँड टायडी. सो नीट अँड टायडी. इट रिअली लुक्स नाईस. मैत्रिणीला काय सांगितलं बघा? हॅलो, युअर हँडरायटिंग इज सो नीट अँड टायडी. It really looks nice. Thanks. हो की नाही? हे मॅजिक वर्ड आहे. थँक्स, सॉरी, प्लीज, हे मॅजिक वर्ड्स आहेत. ते आपण प्रत्येक वेळी वापरायला पाहिजेत. मग आता आपल्या क्लास फ्रेंडनी, क्लासमेटनी सांगितलं की हॅलो, युअर हँडरायटिंग इज सो नीट अँड टायडी. छान अक्षर काढलंयस तू. अगदी तुझं अक्षर कसं स्वच्छ आणि सुंदर आहे.
इट रिअली लुक्स नाईस. खूप छान दिसतंय तुझं अक्षर. मग ती क्लासमेट काय बोलली? थँक्स. तिची स्तुती केली म्हणून तिने आभार मानले. थँक्स. मग जेव्हा जेव्हा आपल्याला आभार मानायचे असतील तेव्हा आपण थँक्स बोलायचं आहे. आपल्याकडून काही चुकलं असेल तर सॉरी बोलायचं आहे. आपल्याला काही हवं असेल तर आपण प्लीज बोलायचं आहे. हे पक्क लक्षात ठेवायचं. आता हे वर्गातले संवाद आहेत. हे संवाद तुम्ही ऑनलाईन टीचिंग मध्ये सुद्धा एकमेकांशी करू शकता. तुम्ही दोघ जण असाल ऍट अ टाइम तर तुम्ही एकमेकांशी या संवादाची प्रॅक्टिस करू शकता. हॅलो, your handwriting is so neat and tidy. It really looks nice. मुलगी म्हणते थँक्स. दुसरी सिच्युएशन आहे बघा. दोन फ्रेंड्स आहे. One friend is wearing coat, red t-shirt and pant. पिंक फ्रॉक वाली मुलगी काय म्हणते बघा. हॅलो, your dress is so beautiful. It really looks nice. तिच्या मैत्रिणीला ती म्हणते हॅलो, your dress is so beautiful. तुझा ड्रेस खूप छान आहे. It really looks nice. तुझा ड्रेस तुला खूपच छान दिसत आहे. मैत्रीण काय बोलते बघा. थँक्स. थँक्स. थँक यू. थँक्स. हॅलो, your dress is so beautiful. It really looks so nice. कुणाचेही कपडे आपल्याला आवडले, छान कपडे घातलेले असले तर लगेच आपण त्याला कॉम्प्लिमेंट द्यायची आहे. कॉम्प्लिमेंट द्यायची आहे. छान आहे तुझा ड्रेस, तुला छान दिसतोय. मगाशी जसं त्या मुलांनी कॉम्प्लिमेंट दिली की तुझं अक्षर खूप छान आहे, स्वच्छ आहे. आता ह्या मुलीनी कॉम्प्लिमेंट दिली, युअर ड्रेस इज सो ब्युटिफुल. इट रिअली लुक्स नाईस. त्या मैत्रिणींनी म्हटलं थँक्स. या संवादाची सुद्धा तुम्ही ऑनलाईन टीचिंग मध्ये प्रॅक्टिस करायची आहे. Okay, look at the boy. And the girl comes and what she says? Hello, your teeth are so white and clean. It really looks nice. Hello, तुझे दात केवढे स्वच्छ आणि पांढरे शुभ्र आहेत. Your teeth are so white, पांढरे शुभ्र and clean, स्वच्छ आहेत. It really looks nice. खरंच ते तुला छान, तुझे दात छान दिसत आहेत. मुलगा म्हणाला, thanks. Because it was a compliment. त्याला कॉम्प्लिमेंट मिळाली की त्याचे his teeth are white and clean. They are looking nice. This is the compliment. So the boy says, thanks. Boy says, thanks. Okay? This हा संवाद सुद्धा तुम्ही ऑनलाईन टीचिंग मध्ये सराव करायचा आहे. वेगवेगळे संवाद दिलेले आहेत. तुम्हाला समोरच्या मित्राचं जे काही आवडेल, मैत्रिणीचं जे काही आवडेल ते मोकळेपणाने त्याला सांगायचं आणि त्याच्याकडून धन्यवाद मिळवायचे. ओके, दिस इज कॉल्ड कॉम्प्लिमेंट. काय कॉम्प्लिमेंट दिली तिने? युअर टीथ आर सो व्हाईट अँड क्लीन. इट रिअली लुक्स नाईस. आणि तुम्हाला जर अशी कॉम्प्लिमेंट मिळाली तर तुम्ही न विसरता काय बोलायचं आहे? Thanks, thank you, thank you, thank you so much, thanks. Okay? Two girls are there. What first girl says? Hello, you played kabaddi so well. It was really nice. काय म्हणते ती मैत्रिणीला? You played kabaddi so well. It was really nice. तू एवढी छान कबड्डी खेळलीस, मस्त वाटलं एकदम. तू खूप छान कबड्डी खेळलीस. तुझा गेम बघून एकदम छान वाटलं. It was really nice. What the girl would say? Thanks. Thanks. Thank you. Thank you so much. Thanks. एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीला कॉम्प्लिमेंट दिली आहे. हॅलो, यू प्लेड कबड्डी सो वेल. इट वॉज रिअली नाईस. द फ्रेंड सेज थँक्स.
ओके. ही सगळी कॉन्व्हर्सेशन आहेत ती तुम्ही तुमच्या ऑनलाईन टीचिंग मध्ये वापरायची आहेत. या कॉन्व्हर्सेशनचं प्रॅक्टिस करायची आहे. ओके. A boy and a girl. What girl says? Did you laugh at me? Did you laugh at me? तू माझ्याकडे बघून हसलास? तू मला हसलास? No, I didn't. No, I didn't. नाही 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 मी नाही हसलो तुला. Yes, you did. तू हसलास. Please believe me. Please माझ्यावर विश्वास ठेव. I didn't. Please believe me. I didn't. मी खरंच तुला नाही हसलो. ओके. बघा कधी कधी असा गैरसमज होऊ शकतो. आपण दुसरीकडे हसत असतो आणि एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला वाटू शकतं की आपण त्यांना हसतोय. मग त्या मैत्रिणीने सरळ विचारलं तू मला हसतोयस? आपण जर हसत नसलो तर आपण काय म्हणणार? नो आय डिडंट. मी नाही हसलो. येस यू डीड. मैत्रीण बोलते येस यू डीड. तू हसलास. प्लीज बिलीव्ह मी. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. आय डिडंट. मी खरंच तुला नाही हसलो. प्लीज बिलीव्ह मी. आय डिडंट. Okay, you have to practice these conversations. You have to practice these conversations in your online teaching. Okay, in your online classes, you have to practice all these conversations. मी तुम्हाला जेवढी conversation दाखवते त्या सगळ्यांची तुम्ही ऑनलाईन टीचिंग मध्ये ऑनलाईन क्लास मध्ये प्रॅक्टिस करायची आहे. Okay, a girl and a boy. Did you copy my answer? तू माझं उत्तर बघून लिहिलंस? Did you copy my answer? No, I didn't. मी नाही तुझं पाहिलं. बघा बाजूबाजूला बसल्यावर खूपदा असं होतं क्वेश्चनचं आन्सर दोघांनाही येत असतं. दोघांनी वहीत लिहिलं पण त्या गर्लला वाटलं की माझं आन्सर यांनी कॉपी केलं म्हणून तिने सरळ विचारलं डिड यू कॉपी माय आन्सर? मुलगा बोलला नो आय डिडंट. नाही 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 मी नाही तुझं कॉपी केलं. मी तुझं कॉपी केलेलं नाहीये. मी तुझं काही बघून लिहिलेलं नाहीये. दिस इज द कॉन्व्हर्सेशन अँड यू हॅव टू प्रॅक्टिस इट. डिड यू कॉपी माय आन्सर? नो आय डिडंट. येस यू डीड. हो तू कॉपी केलंस. प्लीज बिलीव्ह मी. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. आय डिडंट. मी कॉपी केली नाही. प्लीज बिलीव्ह मी. मी कॉपी केलेली नाही. येतंय लक्षात तुमच्या? जेव्हा कंप्लेंट असेल ती कंप्लेंट पण आपण शांतपणे आपल्या वर्गातल्या मित्राला किंवा मैत्रिणीला सांगायची आहे. घरात सुद्धा आपल्याला इतकंच शांतपणे वागायचंय. जसं आपण वर्गात ह्या संवादांप्रमाणे बोलणार हेच संवाद आपल्याला घरात भावंडांबरोबर वावरताना आई बाबांबरोबर वावरताना हे संवाद आपल्याला वापरायचे आहेत. एवढ्या शांतपणे नम्रपणे आपल्याला बोलायचं आहे. ओके. क्वाइटली and politely you have to say all these things and you have to practice these conversations. Did you take my pen? तू माझं पेन घेतलंस? No, I didn't. नाही नाही मी नाही घेतलं. Yes, you did. हो तू घेतलंस. Please believe me, I didn't. बघा मुलगी म्हणते Did you take my pen? मुलगा सांगतो No, I didn't take your pen. मुलगी म्हणते येस हो 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 तू घेतलंयस. मग तो मुलगा आरडाओरडा करत नाही. शांतपणे तिला काय सांगतो क्वाइटली अँड पोलाइटली व्हॉट इट टेल्स हर प्लीज बिलीव्ह मी. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. आय डिडंट टेक युअर पेन. मी तुझं पेन घेतलेलं नाही.
Okay, practice this conversation in your online class. ऑनलाईन क्लासमध्ये आपले मित्र असतीलच, हो की नाही? जर घरात तुमचा छोटा भाऊ, छोटी बहीण किंवा ताई दादा असतील, त्यांच्या बरोबर सुद्धा तुम्ही या कॉन्व्हर्सेशनची प्रॅक्टिस करू शकता. मम्मी पप्पांबरोबर पण तुम्ही या कॉन्व्हर्सेशनची प्रॅक्टिस करू शकता. Did you eat my lunch? माझा डबा तू खाऊन टाकलास का? माझ्या डब्यातला सगळा खाऊ खाल्लास का? नो, आय डिडंट. नाही रे बाबा, मी नाही खाल्ला, मी नाही खाल्ला. बघा तो मुलगा कसं सांगतोय. नो, आय डिडंट. डिड यू ईट माय लंच? नो, आय डिडंट. नाही, मी नाही तुझा डबा खाल्ला. येस यू डीड. हो, तूच खाल्लास, तूच खाल्लास. असं नाव घेतल्यावर सुद्धा तो समोरचा मुलगा आहे तो रागावलेला नाहीये. तो शांतपणे काय सांगतो बघा. प्लीज बिलीव्ह मी. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. आय डिडंट ईट युअर लंच. मी नाही खाल्लंय. येत्या लक्षात तुमच्या? हे कंप्लेंट केली आहे, पण कंप्लेंटला उत्तर कसं दिलंय? क्वाइटली अँड पोलाइटली. How did he answer to the complaint? Quietly and politely. This you have to remember. की वर्गात घरी वागताना आपल्याला शांतपणे आणि नम्रपणे वागायचं आहे. And you have to practice these conversations in your online classes or at home. Okay. A boy is showing something to that girl. Hi, would you like to look at my picture? मी एक नवीन चित्र काढलंय, तुला बघायचंय का? हाय, वुड यू लाईक टू लुक ॲट माय पिक्चर? हाय, वुड यू लाईक टू लुक ॲट माय पिक्चर? ओ येस, आय वुड लव्ह टू. हो हो, मला खूप आवडेल बघायला. असं ती मुलगी म्हणते. बघा, हे कॉन्व्हर्सेशन नीट लक्षात ठेवा. हिअर, हे बघ, हे बघ माझं नवीन चित्र. वाव, दिस इज ब्युटिफुल. वाव, दिस इज ब्युटिफुल. Okay, this conversation you have to practice in online class or at home. बघा, प्रत्येक वेळी मी तुम्हाला सांगते, या संवादांची तुम्ही प्रॅक्टिस करा. See, first girl, she has a bag on her back. She has a bag on her back. What she is saying? Hi, would you like to look at my new bag? काय विचारते ती त्या मुलाला? हाय, would you like to look at my new bag? Oh yes, I would love to. हो, मला बघायला खूप आवडेल. Here, here, ही बघ माझ्या पाठीवर आहे माझी न्यू बॅग. Wow, this is beautiful. Your bag is beautiful. Hi, would you like to look at my new bag? Yes, I would love to. Here. Wow, this is beautiful. Okay, practice these conversations at home or in your online classes. Two girls are there. See what first girl says? Hi, would you like to look at my new dress? Oh yes, I would love to. तुला माझा नवीन ड्रेस बघायचाय का? हो हो, बघायचाय. Hi, would you like to look at my new dress? Hi, would you like to look at my new dress? Oh yes,
I would love to. Oh yes, I would love to. Here. हा बघ मी घातलाय माझा नवीन ड्रेस. Here. Wow, this is beautiful. Wow, this is beautiful. Wow, this is beautiful. Okay, practice these conversations. A boy with an umbrella and a girl. Hi, would you like to look at my new umbrella? Hi, would you like to look at my new umbrella? Oh yes, I would love to. Oh yes, I would love to. Here, ही बघ माझ्या हातात आहे माझी न्यू अम्ब्रेला. Here. Wow, this is beautiful. Wow, this is beautiful. Here. Here म्हणजे ही बघ इथे माझ्या हातात आहे. Wow, this is beautiful. Oh, oh, they are fighting. What they are saying? You push me. तू मला ढकललंस. You push me. So, मग काय झालं? You push me. So, push me. So, काय झालं मग? Please don't do it. It hurts. Please असं करू नकोस. मला लागलंय. Oh, I'm sorry. I'm sorry. बघा त्यांनी ढकललं. पण जेव्हा समोरचा मुलगा म्हणाला की तू ढकललं आणि मला खूप लागलं, तेव्हा तो ढकलणारा मुलगा काय म्हणाला? सॉरी, आय एम सॉरी. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की थँक यू, सॉरी, प्लीज, दीज आर गोल्डन वर्ड्स. हे आपल्या बोलण्यामध्ये नेहमी आले पाहिजे. त्याच्यामुळे समोरच्याला प्लीज म्हटलं, आपण सॉरी म्हटलं तरी समोरच्याला बरं वाटतं. ओके, एखादी वस्तू मिळाल्यावर थँक्यू म्हटलं समोरच्याला खूप बरं वाटतं. म्हणून प्लीज, सॉरी, थँक्यू हे शब्द तुमच्या बोलण्यामध्ये नेहमी आले पाहिजे. बघा ढकलून पण तो मुलगा परत सॉरी बोलला. जेव्हा समोरचा मुलगा बोलला की मला लागलं, तू ढकललंस आणि मला खूप लागलं, तेव्हा तो लगेच सॉरी म्हणाला. यू पुश मी. पहिलं तो काय बोलला? यू पुश मी, तू मला ढकलून दिलंस. मग ढकलणारा मुलगा म्हणाला सो. मग काय झालं? तेव्हा ज्याला ढकललं होतं तो म्हणाला प्लीज डोंट डू इट. परत करू नकोस असं. इट हर्ट्स. मला खूप लागलंय. ढकलणारा मुलगा म्हणाला आय एम सॉरी. आय एम सॉरी. प्रॅक्टिस दिस कॉन्व्हर्सेशन. Oh, look at the picture. You hit me. तू मला मारलंस. You hit me. So, मग काय झालं? Please don't do it. It hurts. तू मला मारलंस, मला लागलंय चांगलंच. Oh, I'm sorry. I'm sorry. You hit me. So, please don't do it. It hurts. I'm sorry. I'm sorry. The girl is singing. Boy says, you sing so well. Please sing a song. अजून एक गाणं म्हणून दाखव ना. अगं तू इतकं छान गाणं म्हणालीस. अजून एक गाणं म्हणून दाखव. Girl says, well, thanks, but not now. Some other time. बघ आताच मी एक गाणं म्हणाली, आता नाही बाबा.
परत कधीतरी तुला म्हणून दाखवेन. ओके. व्हॉट बॉय सेज, यू सिंग सो वेल. तू खूप छान गाणं म्हणालीस. प्लीज सिंग अ सॉन्ग. प्लीज अजून एक गाणं म्हण. गर्ल सेज वेल. ठीक आहे. थँक्स. धन्यवाद. तुला आवडलं गाणं, धन्यवाद. बट नॉट नाऊ. आता मी दुसरं गाणं गाणार नाही. सम अदर टाइम. पुन्हा कधीतरी तुला गाऊन दाखवेन. ओके. यू सिंग सो वेल. प्लीज सिंग अ सॉन्ग. वेल. थँक्स. बट नॉट नाऊ. सम अदर टाइम. Look at two girls. First girl says, you dance so well. Please show me your dance again. You dance so well. तू छान नाचलीस. मस्तच डान्स केलास. Please show me your dance again. परत एकदा करून दाखव ना एक मला. The girl says, well, thanks, but not now. Some other time. Well, thanks. तुला डान्स आवडला त्याबद्दल थँक्यू. बट नॉट नाऊ. दुसरा डान्स मी आता नाही करणार. सम अदर टाइम. पुन्हा कधीतरी तुला करून दाखवेन. येत्या लक्षात? वेल थँक्स. बट नॉट नाऊ. सम अदर टाइम. वेल थँक्स. बट नॉट नाऊ. सम अदर टाइम. ओके. आतापर्यंत आपण वेगवेगळे संवाद पाहिले. काही मध्ये कॉम्प्लिमेंट्स होते, म्हणजे थँक्यू. ओके नाही. आणि काही मध्ये कंप्लेंट्स होत्या, तक्रारी होत्या. ओके. आता हे जे संवाद आहेत, हे जे कॉन्व्हर्सेशन आहे, याची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. आणि नेहमी बोलताना सॉरी, एक्सक्यूज मी, थँक यू, प्लीज हे शब्द वापरायचे आहेत. Bye bye, children. Take care. Be safe. Have a nice day.